सायबल 143 4 नंबर, साडीला 139 5 नंबर, बटोळेला महाराजला 134 6 नंबर, सराफला 131 7 नंबर, घोटे मॅडमला 129 8 नंबर, महामिनीला 119 9 नंबर आणि राजपूतला 118 10 नंबर। सर्वांचा आणि त्यांनी खूप कर्मचाऱ्याच्या बाजू व्यवस्थित त्या प्रकारे मांडल्या आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण असो काही असो त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आणि अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल या गोष्टीचं त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं आणि बिनविरोध मी जे निवडून आलो नाही ना ते आमचे पलीकडचे पॅनलचा त्यांचा बी मी धन्यवाद करतो। त्यांच्यामुळं बी आलेलो मी त्यांचा बी खूप खूप मी ऋणी आहे। आणि कर्मचाऱ्यांचे मुलांसाठी काय विशेष योजना वगैरे कर्मचाऱ्याच्या मुलासाठी आम्ही चांगली योजना राबवू। त्यांना ते जे बी चांगल्या मार्कानं पास होतात त्यांना आम्ही प्रोत्साहन कसं आणि काय हे द्यायचं ते आम्ही ठराव घेऊन जाहीर करू। सर नाव सांगा। माझं नाव महादेव राघुजाबाई, माजी चेअरमन आणि मला सर्व सभासदांना निवडून दिल्याबद्दल मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे आणि माझ्या पुऱ्या टीमला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे। आणि सर इतक्या लांबून आले मराठवाड्यातून सभासद त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो। सर परत तुम्ही चेअरमन पावसा पाण्याचे आले सर ते त्यांचे खूप खूप मी मनापासून जाहीर धन्यवाद करतो सर। आणि माझ्याबद्दल माझ्या महिला मंडळ त्या बोलताना आता मला फक्त नारी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे, त्यांच्यावर मला जबाबदारी टाकायची आहे। यावेळेस तुम्ही चेअरमॅन होणार का? मग चेअरमन आता ते संचालक मंडळ त्यांच्यावर ते ठरवितात। महिला आहे आता या पॅनल मध्ये तुम्ही तिघं निवडून आल्या, काय शुभेच्छा देणार? ज्या कुटुंबाने ऑलरेडी एवढा विश्वास संपादन केलेला सगळ्यांचा त्या कुटुंबातून लढायचं म्हटलं तर लढाई काही अवघड नव्हती हो, फार सोपं होतं। यांनी एवढा विश्वास निर्माण केलेला आहे की ते मला एवढं म्हणजे ही लढाई लढणं काही फार अवघड नव्हतं। माझं जे पॅनल आहे प्रगती पॅनलनी ह्यांनी सर्व सभासदांचा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा एवढा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यांच्या अडीअडचणीला नेहमी उभं राहिले, त्यामुळे ही लढाई फार काही अवघड नव्हती, ही खूप सोपी लढाई होती आमच्यासाठी। मराठवाड्याभरातून महिला येऊन मतदान करून गेल्या, त्यांचे अडचणी काय दूर करणार तुम्ही आता निवडून आल्यानंतर? त्यांच्या अडचणी हेच की फायनान्शियली जे काही अडचणी असतात महिला कर्मचाऱ्यांच्या
तर त्या सगळ्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आमचं कुटुंब सुद्धा महिलांच्या नेहमी पाठीशी उभं राहतं. त्यांना नेहमी अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभं राहत आहे. आपलं नाव? शुभांगी थोटे. तर काय सांगणार, आज भूमी अभिलेख संस्थेच्या पतसंस्थेच्या निवडणूक होत्या, तुमचे उमेदवार जे निवडून आलेले आहे, काय शुभेच्छा देणार या? आम्ही नवचेतना परिवर्तन विकास पॅनलचे एकूण 6 उमेदवार उभे होतो. टोटल 15 जागा होत्या आणि 3 ऑलरेडी बिनविरोध होते. आज ही 12 जागांसाठी मतदान झालं होतं, त्यापैकी आमचे फक्त 2च आलेत. कारण आम्ही 6 पैकी 2 आले म्हणजे आम्ही आमचा चांगला विकास समजतो. कारण फर्स्ट टाइम या निवडणुकीमध्ये उतरलो होतो. मागच्या जुन्या लोकांनी भरपूर काही म्हणजे एक हाती सत्ता होती, त्याच्यानंतर मनमानी कारभार सुरू होता. आम्ही नवीन जॉईनिंग आहे आमची, 6-7 वर्ष झाले आम्हाला डिपार्टमेंटला येऊन, पण त्यांचा आम्हाला काही कारभार व्यवस्थित वाटत नव्हता. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात पतसंस्थेचा विकास होण्यासाठी उभं राहिलो होतो. ही निवडणूक बिनविरोध पण होऊ शकत होती, परंतु त्यांनी नवीन लोकांना संधी न दिल्यामुळे आम्ही वेगळे झालो होतो. तरी आमचे 6 पैकी 2 आलेत. आमचं हार इथं झाली की आम्ही पूर्ण पॅनल ओपन केलो, कारण आम्हाला याबद्दल माहिती नव्हती, फॉर्म कसे भरायचे वगैरे वगैरे. तर आम्ही जर टोटल 12 पैकी 12 जर आम्ही उभे केले असते तर हातचे जे 2 आले ते आम्ही 7-8च्या वर असतो. कारण आम्हाला त्यांच्यापेक्षा वैयक्तिक वोटिंग जास्त झालेली आहे. फक्त पॅनलमध्ये क्रॉसिंग झाल्यामुळे जी आमची 6+ जी क्रॉसिंग होती ती त्यांना प्लस झाली, त्यामुळे ते वरती आले. आणि आम्ही 2-3 लोक फक्त एक 7-8 मतांनी पडलेलो आहे. पण काही हरकत नाही, पहिल्याच्या संधी होती. आमचे कृपाल राजपूत आणि तन्मय महामिने हे 2 जण, त्यांना 13 जणांना पूर्ण उरतील, प्रत्येक गोष्टीत त्यांना अडवतील, चांगल्याच गोष्टीत विकास घडवतील. त्याच्यानंतर आम्ही याच्यानंतर जास्तीत जास्त आमचे सभासद, नवीन तांत्रिक बॅचचे सभासद वाढून पुढच्या पंचवार्षिकला आम्ही 15-0 असा आकडा ठेवू. धन्यवाद. माझं नाव विवेक बाबप्पा कोठाळे. वरती प्रगती पॅनलचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि 2 परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झालेले आहेत. अशा प्रकारे प्रगती पॅनलला याच्यामध्ये 13 मतांनी 15 पैकी 13 उमेदवार निवडून बहुमत प्राप्त झालेलं आहे. बरं, तुमच्या पॅनलमध्ये महिला उमेदवार जास्ती दिसतात, काय? आमच्या पॅनलतर्फे दोन्ही महिला राखीवमध्ये 2 महिला उमेदवार निवडून आलेल्या आहेत. तसेच सर्वसाधारण उमेदवारामध्ये सुद्धा आम्ही एक महिला उमेदवार दिली होती आणि ती महिला उमेदवार सुद्धा आमची निवडून आलेली आहे. मागचे 10 वर्षापासून तुम्ही 2दा निवडून आलेले आहे, आता निवडून आलेले, काय नवीन करणार कर्मचारी? मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही जर बघितलं तर कर्जाची मर्यादा जी होती ती 1 लाखावरून 10 लाखापर्यंत नेलेली आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला कर्ज मर्यादा ही 10 लाखावरून 20 लाखापर्यंत न्यायची आहे. त्याचप्रमाणे आमच्या पतसंस्थेच्या सदस्यांची संख्या ही आम्हाला तिप्पट करायची आहे. हे आमचं याबाबत आम्ही आता नियोजन करणार आहोत. आम्ही सगळं पहिले माझा शब्द राहीन मतदाराला माझा खूप खूप धन्यवाद. आनंदाचा त्यांच्यामुळं आमच्या चेअरमन साहेबांनी खूप मेहनत घेतली याच्या बाबतीमध्ये, प्रचंड मेहनत, दिवस रात्री 12 वाजले तरी ते फोन करत होते आम्हाला की उद्या कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं. दररोज फक्त प्लॅनिंग आणि विरोधी पक्ष जो होता आमचा तो आमचा मित्रच होता. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे. कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये भेदभाव दिसून आले नाहीत. आता आमच्या विजयी मिरवणुकीमध्ये सुद्धा आमचा विरोधी पक्ष आमच्या अगोदर हजर असल्याचं दिसून आलं आम्हाला. सर, कर्मचाऱ्यासाठी जे तुमच्या मागण्या आहे पॅनलच्या माध्यमातून, आता तुम्ही निवडून आले, सर्वात प्रथम तुमचं कोणतं काम आहे आता करणार आहे? सर्वात प्रथम माझं पहिले 100% सभासद वाढवायचं हे माझे ध्येय आहे. हां, आणि 10 लाखाचे 20 लाख आणि जे बी आम्ही जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे ते पूर्ण करायचं, पूर्ण 100% प्रयत्न करणार. आणि आमच्या 3 महिला आल्या त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे. आणि 10 वर्षापासून प्रगती पॅनल हे खूप छान प्रकारे काम केलं यांनी. आणि भूमी अभिलेख सोसायटी ही अवसानात चालली होती, परंतु या प्रगती पॅनलचे आम्ही माननीय आमचे चेअरमन महादेव संस्थेच्या मार्फत किती उमेदवार विजयी झाले तुमचे पॅनल? आज भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची पतसंस्थेच्या एकूण 15 जागेपैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि 12 जागेसाठी